मित्रांनो नमस्कार. मी आज तुम्हाला परत एका आमच्या पेशंटची भेट करून देत आहो की आमचा या अमरावतीमध्ये यादवजीच्याकडे आमचं 1 ते 2 दिवसीय शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये लेप उपचार शिबिर आम्ही एका महिलेवर केला. त्यांचा लेपापासून कोणत्या पद्धतीचा त्यांना फायदा झाला आणि त्याने एकच लेप लावला फक्त. कधी कधी असाही चमत्कार होते. आम्ही सांगतो 5 ते 4, 5, 6 लेप लावा. पण कधी कधी असं होते की कोणाला चमत्कार असा होते की एका लेपमध्ये बी फरक पडून जाते. तर आपण त्या ताईची मुलाखत तुम्हाला दाखवतो आहोत. तो पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही की यांना कोण्या प्रकारचा फरक पडला. तर ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, आपण त्यांच्याशी बोलू. मावशी, काय तुमचं नाव म्हटलं? सविताबाई. कुठे राहणार तुम्ही? थोडं जोरात सांगा. यादवकडे, अमरावतीमध्ये. बरं, काय त्रास झाला होता तुम्हाला? पाय दुखत होता. आणि या शिबिरामध्ये तुम्ही काल याच्यावर लेप लावला. काल आपण लेप लावला. काल किती वाजता लावला लेप? दुपारी लावला. 2च्या पुढे जमलं जवळपास, आहे की नाही? तर आणि आज सकाळी तुम्ही धुतला तो. तर या एका लेपामध्ये किती % तुम्हाला वाटवलं? रुपयात किती फरक पडला? रुपयात 12. तुम्हाला काल तुम्हाला बसता येत नव्हतं का? असं काही तकलीफ होती ना, त्रास होता? काही औषध घेतली का बा? फक्त लेप? कसा वाटला तुम्हाला लेप? हा चांगला फरक जाणवला तुम्हाला? हा तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून सांगू राहिले का तुम्हाला? खरंच फरक पडला ना का काही सांगता? नाही असं नाही, बिलकुल पडला का? हे तुमचा प्रूफ काय सांगाल? हे पडला म्हणतात. हां, पडला ना. मग त्याला विचारा तुम्ही बरोबर खरा पडला का नाही? दुखणे थांबले का तुझं? पूर्ण एकदम दुखणं थांबून गेलं एका लेपामध्ये. तर पा असा बी चमत्कार गोष्ट. तर पहा मित्रांनो, एक लेप फक्त या ताईनं उपचार घेतला आणि एका लेपामध्ये यांचं जे दुखणं होतं थांबून गेलं. असा सुद्धा कधी कधी चमत्कार घडते. तर व्हिडिओ लाईक करा, पहा आणि त्यांना पाठवा.